श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहाती, परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळाप्पा, म्हणे श्रीची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळाप्पा प्रियसे जहाला। वर्तले ऐसे वर्तमान, बाळाप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादी करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी, तयांते एके समयासी, काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु। बाळाप्पा मनी समजला, अनेक उपाये करून, शुद्ध केले बाळाप्पाचे मन, स्वामी विणे दैवत अन्य, नसेशी थोर या जगी। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्याव्या व्यर्थची। नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामीसी, बाळाप्पा ते उठविले, श्री ते धरोनिया करी, घेऊनी गेले बाहेरी, पाहोनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली, म्हणे यानी येवोन, स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जहाला। तैपासोनी बाळाप्पांसी त्रास देत अहर्निशी, गाराणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात, स्वामी भक्त जहाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले, कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा, राणीची ये मनात, विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी, जमादार पाठविला, गंगुलाल जमादार, चोळाप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार। राणी साहेब मागती, चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापाशी, बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार, बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर, आपणापाशी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिधला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन, नृप मंदिरी येऊन, वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची ऐकुनी कृती, राग आला राणी प्रती, सुंदराबाईनेही गोष्टी या विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढूनी त्यास दुरी, करावे राणी म्हणतसे। पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी, सुंदराबाईच्या गगनी, हर्षतेवान समावे। चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतचे। असो एके अवसरी, काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत, एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रीजवळी, तयाची करोनिया झोळी, समर्थ करी घेतले, अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थ, काय असे उणे तेथ, जे जे दर्शना आले होते, त्याने भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन, रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण, शंभरावर गणपती झाली। झोळी चोळाप्पा ते देऊन, समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता असावे। पाहोनी या द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परिण आले मानसी, श्रीचरण अंतरले, तयासी झाले मास दोन,
पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पांसी आपण बैसले स्वामी पासी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळाप्पां ते काही न देती ने तरी घेती हिरावुनी. चोळाप्पांसी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावुनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसार. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळाप्पा गेले विराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी. या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यानी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवित जपाचा. काढून दिले बाळाप्पांसी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. ऐशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी. विदित केली थोर थोरी बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीसी भिवोनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करुनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेतौर बडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवे करता सरकारातून सत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम भाऊ. ऐसे बाळाप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येते मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊन चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत
त्रयोदशाध्याय गौडः इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशोऽध्यायः। श्रीस्वामीचरणार्पणमस्तु। शुभं भवतु।